कार्यकर्ता म्हणून इतर कोणतीही उणीव भरून काढता येते, पण चारित्र्य आणि नैतिकतेची उणीव भरून काढता येत नाही. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याचं या दोन्ही गोष्टी स्वच्छ असणं गरजेचं आहे. यासाठी नेहमी प्रयत्न करा. कडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्ष या पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी पहिलं पुष्प गुंफताना युवराज पाटील हे कार्यकर्ता संघटन कौशल्य या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अरुणांना लाड होते, तर क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड यावेळी प्रमुख उपस्थित होते. प्रथम कडेगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आलं. क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड आणि क्रांती वीरांगना विजया काकू लाड यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून दीप प्रज्वलन केलं. युवराज पाटील पुढे म्हणाले, प्रत्येकाने आपापली भूमिका काय आहे ती ओळखावी आणि निभवावी. लोकांची गरज लक्षात घेऊन त्याला सल्ल्याची नाही, उपायांची गरज असते आणि ते आपण केलं तर लोकांचा विश्वास दृढ होतो. कार्यकर्ता हा उद्याचा नेता असतो, त्यामुळे त्यानं त्याचं काम प्रामाणिकपणे करणं गरजेचं असतं. प्रबोधन, संघर्ष, संघटन ही मूल्ये कार्यकर्त्याच्या अंगी असली तर रचनात्मक कार्य होतं. जेव्हा कार्यकर्ता एकमेकांना जोडलेला असतो तेव्हाच तो भविष्याचा नेता होतो. ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता एकमेकांवरील विश्वास दृढ करा, यातूनच संघटन वाढेल. नेत्यावरील प्रेम व्यक्त करताना चमकोगिरी केली जाते आणि स्वतःची जबाबदारी पार पाडली जात नाही. हे चित्र बदललं पाहिजे. भूतकाळाचा अभ्यास करून भविष्याचा वेध घेणं म्हणजेच क्रांती, असंही ते म्हणालेत. अध्यक्षस्थानावरून आमदार अरुणांना लाड म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी किसान सन्मान न करता तो अपमान केला. स्वातंत्र्य हे बलिदानातून मिळालं असताना सुद्धा ते म्हणतात मोदी आल्यापासून स्वातंत्र्य मिळाले. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांसाठी विकास केला, पण बाकीच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जात आहेत. सामान्य नागरिकांची कामेही त्यांच्या जीवनात फार मोठा बदल करत असतात. आपण त्यांच्या कामासाठी झोकून देऊ. आपण सत्तेसाठी नाही तर लोकांच्या कामासाठी आहोत. त्यातून राजकारणात जे मिळेल ते घेऊ, पण लोकांची कामे मार्गी लावू. कडेगाव तालुक्यात नव्याने काम करण्याची वेळ आली आहे. ती धुरा आपण सर्वांनी सांभाळली आहे. जे नेते पक्षाला सोडून गेले ते आपापले कार्यकर्ते सोबत घेऊन गेले. कडेगाव तालुक्यात नेते सोडून गेल्याने दोनदा आपल्याला पक्षाची वेगळी बांधणी करावी लागली, तरीही येथे राष्ट्रवादी पक्षाची बांधणी चांगली होतीये. लोकांच्यात पक्षाचे विचार रुजले जात आहेत. ही जमेची बाजू आहे. भविष्यातही येथील लोकांच्या कामांना प्राधान्य दिलं जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. कार्यक्रमाचं स्वागत सुरेश शिंगटे यांनी केलं, तर प्रास्ताविक डी.एस. देशमुख यांनी केलं आणि आभार वैशाली मोहिते यांनी मांडलेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डी.एस. देशमुख, तालुका अध्यक्ष जयदीप यादव, तालुका कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, माजी पंचायत समिती सभापती महेंद्र करांडे, सुरेश पाटील, क्रांती कारखाना संचालक वैभव पवार, रामभाऊ देशमुख, तालुका युवक अध्यक्ष विराज पवार, कडेगाव शहर अध्यक्ष प्रवीण करडे, कडेगाव शहर युवक अध्यक्ष वैभव देसाई, रमेश येडके, सोमनाथ घारगे, प्रमोद महिंद, धैर्यशील पाटील, सुशांत पाटील, रवींद्र मोहिते, विनोद जाधव, संभाजी पाटील, संभाजी बाबर, विशाल जाधव, किरण कुऱ्हाडे, अतुल नांगरे, संदेश जाधव आदी जण उपस्थित होते.